वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत 65 वर्षीय शेतराखण करणाऱ्या मजुराचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली। मृतकाचे नाव छोटेलाल महादेव हरदो असून ते शेतराखण करण्याचे काम करत होते। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख शाहरुख शेख तालीम हा गुरे चारण्यासाठी गेला असता त्याचा छोटेलाल हरदो याच्याशी वाद झाला। वादाचे रूपांतर बाचाबाची व धक्कामुक्कीमध्ये झाले। या झटापटी दरम्यान छोटेलाल यांना गंभीर मार लागला। त्यानंतर त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले। यानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले। पोस्टमार्टम अहवालानुसार छोटेलाल यांच्या आतड्यांवर व यकृतावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे वलगाव पोलिसांनी आरोपी शेख शाहरुख शेख तालीम याच्या विरोधात अपराध क्रमांक 32/26 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) व 352 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे। पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत। दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी वलगाव पोलीस स्टेशनला भेट दिली। त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तसेच या प्रकरणाचा तपास तातडीने व सखोल करण्याचे आदेश वलगाव पोलिसांना दिले। वलगाव पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध क्रमांक 32/26 कलम 103(1) 352 BNS प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी रवींद्र हरदो यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती की त्यांचे वडील हे शेतामध्ये राखण करत असताना इसम नामे शाहरुख तालीम याचे व त्यांच्या वडिलांचे गुरे जनावरे शेतात आल्यावरून वाद झाला। त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली व शेख शाहरुख याने त्यांना हाताने धक्काबुक्की केली। त्यानंतर त्यांना इरविन हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केले होते। त्यानंतर आज रोजी त्यांचे PM करण्यात आले। PM मध्ये मृत्यूचे कारण आतड्याला व यकृताला मार लागल्याने व रक्तस्राव झाल्याने मृत्यू असे नमूद करण्यात आले होते। अशी फिर्यादीने बायांनी दिल्यावरून असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपिताला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात येत आहे आणि पुढील तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।